ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 40. मृताकडून अमृताकडे. कृष्णाने गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या रोमहर्षक कृत्यांचं वर्णन ऐकून राजाने एकाएकी डोळे उघडले आणि मुनींना समोर पाहून तो म्हणाला, ओ या कृष्णाच्या लीला, त्याची आश्चर्यजनक कृत्य, रहस्य आणि अद्भुतता यात एकमेकांना मागे टाकतात. जगाला सुधारण्यासाठी आणि सुयोग्य करण्यासाठी ईश्वर कोणतंही ओझं उचलण्यास तयार असतो. या उपायांमधून तो त्याचं गुणवैभव आणि बळ प्रगट करतो. पण मायेचा काळाकुट्ट धूर माणसाच्या डोळ्यात पक्का गेलेला असतो. तो माणसाला ईश्वरतत्व ओळखायला असमर्थ करतो. त्यामुळे या लीलांमागील आंतरिक गर्भितार्थ त्यांना समजत नाही. राजाच्या मनातली भावना शुकाला समजली. त्याने उत्तर दिलं, राजा, मायेचा संभ्रम निर्माण करणारा प्रभाव म्हणजे गतजन्मीच्या कर्मांचा परिणाम. चांगल्या परिणामांमुळेच मायेतनं सुटका करून घेता येते. पण परिणाम भयानक असतील तर तो मायेला बळी पडतो. मागील जन्मात सत्कर्म केलं असेल तर सत्प्रवृत्तीमुळे या जन्मात दुष्प्रवृत्ती दूर सारली जाते आणि माणसाची ईश्वरावर श्रद्धा बसते. मग माणूस स्वतःच ईश्वराशी जोडला जातो आणि ईश्वराच्या आधारावर आपलं जीवन घालवतो. या उलट ज्यांनी मागच्या जन्मात भयानक गुन्हे केले असतील त्यांची दृष्टी भयानक रीतीने काळवंडलेली असते आणि ईश्वराच्या दर्शनापासून ती मागे खेचते. अशा माणसाला ईश्वर आणि त्याची हस्तकला यांची आठवणही येत नाही आणि स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताची कधी ओढ लागत नाही. सर्व गोष्टींकडे तो चुकीच्या दृष्टिकोनातनं बघतो. दुष्टपणातच त्याला आनंद वाटतो आणि दुष्कर्मात तो रममाण होतो. मागच्या जन्मात पेरलेल्या बियांपासून ईश्वराबद्दल श्रद्धा हे पीक निर्माण होतं. क्षणिक प्रेरणेतनं ते उगवत किंवा वाढत नाही. हे शब्द ऐकल्यावर पुण्य आणि पाप आणि त्यांचे माणसांच्या जीवनावरील परिणाम जाणण्यासाठी राजा उत्सुक झाला. त्याने शुकमुनींना विनंती केली की त्यांनी कृष्णाच्या जीवनातील आणखी प्रसंग सांगावेत आणि शाप आणि त्यातून सुटका हे दैवत्वाच्या उदाहरणावरून सांगावं. ही विनंती ऐकताच शुकमुनी हसले. राजा, कृष्णाने ज्यांना शापातून मुक्ती दिली अशी असंख्य उदाहरणं आहेत. तो लहान असताना ज्या राक्षसांना त्याने मारलं आणि नंतर दुष्टकर्मांबद्दल पुन्हा जन्माला येण्याचा शापही दिला आणि त्याच्या हातून मृत्यू आल्यावर त्यांची त्या शापातून मुक्तता झाली. यावेळी राजाने एक सूचना केली. मी असं ऐकलं आहे की वृक्ष मुळापासून उपटून टाकणं हा अत्यंत महत्त्वाचा असा आश्चर्यकारक प्रसंग होता. आपण जर त्याबाबत सांगितलं तर त्यातून मला खूप मोठा आनंद मिळेल. त्यावर कृपेसाठी तत्पर असलेल्या शुकाने कथेला सुरुवात केली. राजा, तिथे सेवकांची कमतरता नव्हती. तरी घराची स्वामिनी असलेली यशोदा प्राचीन रिवाजानुसार स्वतःच घरातली सर्व कामं करीत असे. दूध तापवणं, दही लावणं, ते घुसळणं, लोणी काढणं ही सर्व कामं ती स्वतः करीत असे. एक दिवस ती नेहमीप्रमाणेच ब्राह्ममुहूर्तावर पहाटेच 4:30ला उठली. स्नान करून ती सकाळच्या कामाला लागली. मग ताकाची भांडी समोर ठेवून ती ताक घुसळू लागली. त्याचे दोर जोरजोराने ओढत असल्याने रवी ताकात मधोमध उभी राहत होती. त्याचवेळी ती देवाची स्तोत्रही म्हणत होती. दरम्याने कृष्ण आई जिथे ताक घुसळत होती आणि गात होती तिथे हळूच आला आणि आईचा पदर जोरात ओढला. या अनपेक्षित कृतीने ती दचकली आणि तिने वळून बघितलं आणि तिला आनंदाश्चर्याने दिसलं की तो तिचाच खोडकर मुलगा कृष्ण होता. घुसळणं थांबवून तिने कृष्णाला जवळ घेतलं आणि त्याला कुरवाळत ती म्हणाली, बाळा, अजून पहाटसुद्धा झाली नाही. इतक्या लवकर तू का उठलास? जा, पुन्हा थोडा वेळ झोप. पण ते दैवी बालक आपल्या बोबड्या बोलाने म्हणालं की त्याला खूप भूक लागली आहे आणि ते सांगताना मोठ्या केविलवाणेपणे हुंदके देऊ लागलं. आईचं हृदय विरघळलं. तिने रवी बाजूला ठेवले आणि पात्रावर झाकण ठेवलं. मग तिने कृष्णाला मांडीवर घेतलं आणि ती त्याला दूध पाजू लागली. दूध देत असताना ती त्याचं डोकं हळूवारपणे थोपटत होती. त्याचवेळी भांडं पडत असल्याचा आवाज स्वयंपाकघरातून आला. तिथे मांजर असावी असा तिला संशय आला. तिने बाळाला मांडीवरून उचलून खाली ठेवलं. काय घडलं ते बघायला ती धावत गेली. यशोदा दिसेनाशी झाल्याने
आणि दूध देताना मध्येच त्याला जमिनीवर ठेवल्याने कृष्णाला राग आला. त्याला डोळ्यासमोर ताकाचं भांडं दिसलं आणि त्याने त्याचा राग त्या भांड्यावर काढला. ताक करायच्या रवीनेच त्याने एक जोरदार ठोसा मारला. ताक बाहेर जमिनीवर वाहू लागलं. त्याने लोणी गोळा केलं आणि तोंडात भरलं आणि काही न सांगताच तो खोलीच्या बाहेर पळाला. यशोदा जेव्हा खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की भांडं फुटलेलं, ताक जमिनीवरून वाहत आहे आणि लोणी नाहीसं. कृष्ण तिथे नव्हताच. ती हस्तकला गोपालाचीच. ती त्याला कानाकोपऱ्यात शोधू लागली, पण तिला तो कुठेच सापडेना. ती शेजारच्या घरात जाऊन विचारून आली आणि तो कुठे दिसला का म्हणून विचारू लागली, पण कुणालाच तो दिसला नव्हता. प्रत्येकजण सांगू लागला की त्यांना तो दिसला नाही. तो कुठे गेला हे कुणालाच माहीत नव्हतं. मग यशोदा खरोखर घाबरली. भांडं फोडण्याची आणि ताक वाहत असल्याबद्दलची शिक्षा टाळण्यासाठी तो पळाला असावा. माझं गरीब बिचारं लेकरू अंधारातच बाहेर पळाला, ती विचार करत होती. रस्त्यातल्या प्रत्येक घरी ती शोधू लागली. शेवटी तिला दिसलं की शिंकाळ्यातून तो लोण्याचं भांडं काढतोय. तिथल्या मालकिणीने दूध, दही, लोणी अशी मडकी तिथे ठेवली होती. लोण्याचं भांडं नीट काढता यावं आणि ते आपल्या मित्रांमध्ये वाटून द्यावं म्हणून तो तिथे ठेवलेल्या उखळावर चढला. त्याला बघितल्याबरोबर यशोदा ओरडली, अरे चोरा, प्रत्येक घरात जाऊन तू असे उद्योग करतोस का? तुझ्या चोरीबद्दल त्या बिचाऱ्या गोपी तक्रार करत तेव्हा त्यांच्या आरोपाची शहानिशा न करता मी त्यांनाच दोष द्यायची आणि घालवून द्यायची. पण आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतीये. होय, माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवायलाच हवा. इतके दिवस मी किती चुकत होते, पण आता याच्यापुढे तू सुटणार नाहीस. नाही, तुला लहान मूल म्हणून मोकळं सोडलं तर त्यातून तुला मोठे अपराध करावेसे वाटतील. आत्ताच तुला योग्य शिक्षा करायला हवी, क्षमामुळीच नाही. मोठ्या कुटुंबातलं मूल जेव्हा चोर बनतं तेव्हा सर्व वंशाला काळिमा लागतो आणि ती दुष्कीर्ती सहजपणे पुसता येत नाही. आपल्या कुळाची प्रतिष्ठा जाईल. तिचा क्रोध वर्णनापलीकडचा होता. इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता. तिचा क्रोधाचा झटका वाढला. तिने एक जाड दोर आणला आणि त्याला त्या जड उखळाला बांधण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली. तिचा हेतू लक्षात येताच गोपाळ सगळ्या दारांमधनं आत बाहेर पळायला लागला आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न निष्फळ झाले. प्रत्येक गल्ली आणि रस्ता यावरून आई त्याच्यामागे धावत होती. सुदृढ अंगाची ती यापूर्वी इतक्या जोराने कधी धावली नव्हती, त्यामुळे ती लवकरच दमली. तिची गती मंदावली. तिला धाप लागली. त्या लहान बालकामागे धावण्याचे तिचे निष्फळ प्रयत्न पाहून स्त्री, पुरुष, मुलं हसत होती. त्यांना गंमत वाटत होती. कृष्णाच्या खोड्यांमधून ते आनंद लुटत होते. त्याला बांधण्याचा आईचा प्रयत्न निष्फळ झाला होता. गोपाल सर्वज्ञ होता. त्याच्यापासून काही लपून राहत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की आई खूप दमली असून ती पुढे जाऊ शकत नाही आणि मग त्याने स्वतःला पकडून दिलं. त्याला मारण्यासाठी यशोदेने हात उचलला नाही. तिने त्याला दोराने पक्क बांधलं आणि म्हणाली, चोरा, घरी ये. बाजारात तुला मी मारलं तर बरं दिसणार नाही. घरी ये, मग मी तुला धडा शिकवते. तिने त्याला घरी आणलं आणि दोराने त्याला दगडी उखळाला बांधून टाकलं. जाड दोरामुळे तो आता हलू शकणार नाही, पण तो दोर फार लहान होता म्हणून त्याला गाठ मारण्यासाठी दुसरा दोर आणायला ती आत गेली. ही गोष्ट तिला अनेक वेळा करावी लागली, कारण कितीही लांब दोर आणला तरी कृष्ण इतका मोठा होत गेला की त्याच्या भोवती तो पुरेना. त्याला बांधायला दरवेळी थोडा दोर कमी पडे. या अद्भुत गोष्टीने आई चकित झाली. या चमत्काराला काय नाव द्यायचं तिला समजत नव्हतं. शेवटी तिने कशी तरी गाठ मारली आणि त्याला उखळाला बांधून टाकलं. यशोदा घरात गेली आणि नेहमीच्या घरकामात मग्न झाली. दरम्यान त्याने ते उखळ पुढे ओढलं आणि तो बागेत गेला. त्याच्या मागे ते उखळ गडगडत येत होतं. तिथे एक वृक्ष 2 बुंदे जवळजवळ असलेला असा होता. ते उखळ दोन्ही बुंध्यांमध्ये अडकलं आणि त्या ईश्वरी बालकाने ते ओढण्यासाठी थोडासा धक्का दिल्यावर तो वृक्ष मुळापासून कोसळला. पडताना त्याचा प्रचंड आवाज झाला. जिथे वृक्ष पडला तिथून येणारा आवाज यशोदेच्या घरातल्या सर्वांच्या कानावर गेला. खरं तर पाऊस किंवा वादळ काहीही नव्हतं. काय झालं ते बघायला यशोदा धावतच बाहेर आली. तिने जे बघितलं त्याने ती दिग्मूढ झाली. त्या पडलेल्या वृक्षांच्या मध्ये, त्या चुराडा झालेल्या फांद्यांच्या मध्ये गोपाळ होता. ती मोठ्यांदा ओरडली आणि बाळाजवळ गेली. दोरीतून मोकळं करत तिने त्याला घरी आणलं.
तिला हायसं वाटलं. दुसऱ्या एका भयानक संकटातून त्याची सुटका झाली होती. माझ्या बाळा, तू घाबरलास का? मी किती दुष्ट. आई मोठ्याने स्वतःलाच दोष देत होती. पण ती असा शोक करत असताना 2 दिव्य पुरुष त्या वृक्षातून बाहेर आले. ते गोपाळच्या पाया पडले. हात जोडून ते म्हणाले, भगवान, आम्ही कुबेराचे पुत्र आहोत. आम्ही जुळे भाऊ, नलकुवर आणि मणिग्रीव. नारद मुनींच्या शापामुळे आमचं वृक्षात रूपांतर झालं आणि आम्ही तसेच राहिलो. आज आपल्या कृपेने शापाचा शेवट झाला. आपली अनुज्ञा असेल तर आम्ही स्वस्थानी परत जातो. असं म्हणून ते दिव्य पुरुष अदृश्य झाले. त्या दिव्य पुरुषांच्या दर्शनाने गोकुळवासी थक्क झाले. त्यांना खूप आनंद झाला. गोपाल हा ईश्वर आहे अशा गौरवाबद्दल जरी ते ऐकत होते, जरी त्यांच्यापुढे त्याचा ईश्वरत्वाचा भक्कम पुरावा होता, तरी ते मायेत अडकल्यामुळे आणि आपलं संभाषण गोपाल हा नंदाचा आणि यशोदेचा मुलगा एवढंच ठेवत असल्याने तो आपला गुराखी मित्र आहे असंच मानत होते. ते संभ्रमाच्या विळख्यात सापडले होते. शुकाने असं सांगितल्यावर राजाने एक प्रश्न उपस्थित केला. स्वामी, मायेकडे इतकी प्रभावी शक्ती येते कुठून? माधवाचे स्वतःचे गुणवैभव झाकण्याची पात्रता तिला कोण देतं? मायेचं नेमकं खरं स्वरूप कोणतं? कृपा करून मला सांगावं. मग शुकमुनींनी स्पष्ट केलं, राजा, माया ही कोणी वेगळी स्वतःचं रूप असलेली नाही. ईश्वर हा मायेच्या कोशासह दिसतो. त्याने मायेचं पांघरूण घेतलं आहे. ती त्याची उपाधी आहे. म्हणजे माया सत्य अडवून ठेवते. सत्य लपवणं आणि असत्य दाखवणं हे तिचं स्वरूप आहे. जो ते बाजूला सारतो, नष्ट करतो, फेकून देतो, फाडतो, त्यालाच ईश्वराचं दर्शन घडू शकतं. त्यालाच ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. अस्तित्वात नसलेलं अस्तित्वात आहे असं मायेमुळे वाटायला लागतं. मृगजळात ती पाणी दाखवते. कल्पित आणि इच्छित गोष्टी सत्य आहेत असं ती बघायला लावते. इच्छा, कल्पना, बेट ठरवणं यांचा त्याग करणाऱ्या माणसावर मायेचा परिणाम होत नाही. जर असं नसतं तर जिने स्वतःच्या डोळ्यांनी अनेक प्रसंगी कृष्णाचं ईश्वर स्वरूप प्रत्यक्ष पाहिलं आहे, त्या यशोदेला कृष्ण आपला मुलगा असल्याच्या विश्वासात ती कशी गेली असती? कल्पना, इच्छा हे या संभ्रमाचं कारण आहे. शरीर हे पुत्राचं आणि मातेचं, पण आतला गाभा, देही हा पुत्रही नाही आणि माताही नाही. मातेचा देह आणि पुत्राचा देह हे संबंधित आहेत, पण मातेचा आत्मा आणि पुत्राचा आत्मा असं वेगळं नाही. ही श्रद्धा दृढ झाली तर बाह्य उपभोगांची इच्छा उरत नाही. जिज्ञासा धरा आणि शोधा म्हणजे सत्य सापडेल. तशी जिज्ञासा नसेल तर संभ्रम वाढतो आणि विवेक हळूहळू दबला जातो. ईश्वर जी भूमिका स्वीकारतो त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम होत असतात. वेदांत उपदेश करतं की त्या भूमिकेच्या खोलवर सत्याचा शोध घेतला पाहिजे. हा त्यातला गर्भितार्थ आहे. त्या भूमिकेने संभ्रमित होऊन माणूस इच्छेच्या पाठीमागे धावतो. शरीर हे सत्य आणि वास्तव आहे असा विश्वास ठेवून माणूस मायेमध्ये सापडतो. ज्याचं लक्ष केवळ शरीरावर केंद्रित झालं आहे त्याला आतला आत्मा दिसणारच नाही, हो ना? राखेने झाकले गेल्यावर लाल निखारे दिसणारच नाहीत. घनदाट ढग जमल्यावर सूर्यचंद्र दिसतच नाहीत. तळ्यातील पाण्यावर दाट शेवाळं साठवल्यावर हिरवा भाजीपाला असलेली ती जमीनच वाटते. डोळ्यात मोतीबिंदू झाला असेल तर कोणतीही गोष्ट दिसत नाही. त्याचप्रमाणे शरीरच सत्य असल्याची भावना प्रभावी झाल्यावर त्या शरीरात राहणाऱ्याकडे म्हणजे देहीकडे लक्ष जात नाही. स्वामी, आज खरोखर माझ्या मनावरील आवरण गळून पडलं आहे. आपल्या उपदेशाने वाऱ्याच्या झोताप्रमाणे निखाऱ्यावरील राख उडून गेली आहे. पंचमहाभूतांचं संयोग असलेलं शरीर हे सत्य आहे हा भ्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे. माझ्यावर कृपा झाली आहे. खरोखरच माझ्यावर कृपा झाली आहे. अशा शब्दांनी महाराज परीक्षित शुकगुरूंच्या पाया पडले. दरम्याने तिथे जमलेले ऋषीमुनी, सामान्यजन हे सर्वच उत्साहाने संभाषणात सामील झाले होते. जेव्हा काळ वेगाने शेवटाकडे धावत असतो तेव्हा शरीरही पतन होण्यासाठी तयार होतं, हो ना? शरीरातील प्राण निघून जातात, शरीराचं कार्य थांबतं, पण मन कधीच थांबत नाही. त्यामुळे मनातून गोष्टी नाहीशा होईपर्यंत, इच्छांपासून ते रिकामं होईपर्यंत नवीन नवीन शरीरं धारण करावी लागतात. आज आपल्या महाराजांनी शरीरापासून मन वेगळं केलं आहे.
आता ते इतक्या परमानंदात आहेत की प्राणही काही प्रभाव पाडू शकणार नाही. जेव्हा मन माधवामध्ये विलीन होतं तेव्हा शरीरही ईश्वरच होऊन जातं. त्यामुळे मानवीपण वेगळं ओळखता येत नाही. आज शुकमुनींनी केलेला उपदेश केवळ परीक्षिताला उद्देशून नाही, तो आपल्या सर्वांसाठी आहे असं ते म्हणाले. ज्या शरीरात ते बद्ध आहेत, ते शरीर म्हणजे आपण, या संभ्रमात असलेल्या सर्वांसाठी तो उपदेश आहे. अशा प्रकारचा संभ्रम हे बंधनाचं कारण आहे. पण दुसरा प्रकार म्हणजे आपण आत्मा आहोत, हा विश्वास म्हणजे मोक्षाचा उपाय आहे. वेद आणि शास्त्र हीच गोष्ट सांगतात. जे मन संभ्रमाचं स्वागत करतं किंवा जे सत्य स्वरूपाची कल्पना बनवतं, ते मन अनुक्रमे बंध आणि मुक्तीचं साधन आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः, हे श्रुतिवाक्य म्हणजे सत्य आहे. थोडा वेळ मन विचारात रमल्यावर लोक डोळे मिटून ध्यानाला बसले आणि प्रार्थनेत मग्न झाले. सूर्य जेव्हा अस्ताला जाऊ लागला तेव्हा ऋषी हातात कमंडलू आणि दंड घेऊन सायंविधी करण्यासाठी पवित्र गंगा किनारी जाऊ लागले. जय साईराम.